मध्ये कुठलं लेक्चर आहे एखादा, दॅट इज द रिव्हिजन लेक्चर ऑन टॉपिक इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉन्स. बरं एखाद्या लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर काही गोष्टी एखाद्या क्लिअरली सांगणे. जे पण एखाद्या आपले लेक्चर आतापर्यंत ऍड झालेले एखाद्या, तर ते सगळेच्या सगळे लेक्चर एखाद्या तुम्ही बघितले असतील. ते लेक्चर जे बघितलेत एखाद्या त्याच्या ज्या नोट्स काढलेल्या असतील तुम्ही, त्या नोट्स एखाद्या व्यवस्थित रिवाइज करून घ्या. त्या व्यवस्थित नोट्स एखाद्या रिवाइज केल्यानंतर एखाद्या हे लेक्चर व्यवस्थित समजायला स्टार्ट होईल. तर एखाद्या हे लेक्चर एखाद्या खूप महत्वाचं. या लेक्चर मधनं एखाद्या काय होईल एखाद्या की तुम्हाला एखाद्या जे पण एक्झामची तयारी करायची कुठला पण एखाद्या, तर त्यासाठी एखाद्या हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट राहील. पण कधी ते क्लिअर असू द्या, जर एखाद्या तुमच्या पाठीमागच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर एखाद्या फास्ट मध्ये रिव्हिजन करण्यासाठी याचा उपयोग होऊन जाईल. तर आपण बघायला स्टार्ट करू एखाद्या कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या. बरं एखाद्या आपण सुरुवात कशाने केली होती एखाद्या इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉन्स टॉपिकशी, दॅट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा कशा काय बघितलं होतं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी एखाद्या एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी एखाद्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होण्यासाठी एखाद्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला कधीच विसरणे नाही एखाद्या, काय असायला पाहिजे, न्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू न्यू झिरो. आणि हा डायरेक्ट क्वेश्चन असू शकतो एक्झाम मध्ये. दॅट इज फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. असं असेल तर एखाद्या काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. बघा एक गोष्ट समजून घ्या एखाद्या, जे इम्प्लाइज मिनिंग काय एखाद्या, याच्यात एखाद्या दुसरं इम्प्लाइज मिनिंग एखाद्या लगेच क्लिअर असू द्या. न्यू लेस दॅन न्यू झिरो, न्यू लेस दॅन न्यू झिरो याचा इम्प्लाइज मिनिंग काय एखाद्या, नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय म्हणतो एखाद्याला, नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पी डॉट ई दॅट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पोटेन्शियल एनर्जी वगैरे म्हणायचं नाही. न्यू लेस दॅन न्यू झिरो दॅट इज द नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बरं एखाद्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एखाद्या क्लिअर केल्यानंतर एखाद्या मेन काय एखाद्या आपण आईन्स्टाईनच्या एखाद्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कडे गेलो, किंवा एखाद्या आईन्स्टाईनचं जे काय एखाद्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन होतं त्याच्यावर एखाद्या काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं. काय होतं एखाद्या आईन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, तर काय त्याच्यामधलं बेसिक अंडरस्टँडिंग तेच की काय एखाद्या एनर्जी ऑफ फोटॉन, काय म्हटलं, एनर्जी ऑफ फोटॉन इट इज युटिलाइज्ड इन टू वेज. पहिले काय एखाद्या सम एनर्जी युटिलाइज त्यासाठी एखाद्या इलेक्ट्रॉनला मेटल मधनं बाहेर येण्यासाठी, ज्या फायला काय म्हणलं आपण, दॅट इज द वर्क फंक्शन. आणि रिमेनिंग जी एनर्जी आहे काय, दॅट इज कॉल्ड ॲज द कायनेटिक एनर्जी, ज्याला काय आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी मॅक्स. याच इक्वेशन मध्ये एखाद्या आपण वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये मॉडिफिकेशन केले. त्यातलं एखाद्या एक सगळ्यात बेसिक इक्वेशन एनर्जीचा फॉर्म्युला. एनर्जी इज इक्वल टू काय एखाद्या, एनर्जीचे एखाद्या दोन फॉर्म्युले. पहिला इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी दॅट इज एनर्जी ऑफ फोटॉन दॅट इज इक्वल टू h इंटू न्यू. तीच एखाद्या कशाच्या फॉर्मॅट मध्ये असेल, फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी काय एखाद्या वेव्हलेंथ असेल तर एनर्जीचा फॉर्म्युला काय, दॅट इज एनर्जी इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा. सगळ्या गोष्टी क्लिअर एखाद्या. काय याची इज द प्लँक कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण माहिती आहे ना, काय एखाद्या प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आठवलं एखाद्या सगळ्यांना, हे खूप महत्वाचं एखाद्या. याची व्हॅल्यू एखाद्या विसरली तरी चालेल, पण त्याचं युनिट विसरू नये. याची इज इक्वल टू 6.63 10⁻⁻34 जूल सेकंड. काय म्हटलं एखाद्या, एनर्जी इज इक्वल टू h इंटू न्यू. h इज द प्लँक कॉन्स्टंट, न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट. इकडे एखाद्या आलं, c इज द वेलॉसिटी ऑफ लाईट, लॅम्बडा इज द वेव्हलेंथ ऑफ लाईट. त्याच एखाद्या याच फॉर्म्युलावर एखाद्या आपण काय वर्क फंक्शनचा साठी पण एखाद्या फॉर्म्युला काढला. आठवतं सगळ्यांना वर्क फंक्शनचा फॉर्म्युला, दॅट इज फाय इज इक्वल टू h इंटू न्यू झिरो. फाय इज इक्वल टू h इंटू न्यू झिरो. न्यू झिरो इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक नाव लिखायला झालं, दॅट इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याला तर आपण वेव्हलेंथच्या पण फॉर्मॅट मध्ये लिहिलं लिखायला. नेक्स्ट फॉर्म्युला वेव्हलेंथच्या फॉर्मॅट मध्ये लिखायला, फाय इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा झिरो. लॅम्बडा झिरो इज कॉल्ड ॲज काय म्हणलं त्याला, दॅट इज द थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. बरं काय ते नाव लक्षात ठेवा एखाद्या. इकडे एखाद्याची फ्रिक्वेन्सी दॅट इज कॉल्ड ॲज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, म्हटलं तिथे मेन्शन करू, दॅट इज कॉल्ड ॲज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. That is called as the threshold frequency. Threshold frequency. This lambda 0 is called as the threshold wavelength. बरं का जर दोन्ही फॉर्म्युले एखाद्या क्लिअर झाले असतील तर त्याच्यावर एखाद्या आणखी एक मॉडिफाईड फॉर्म्युला एखाद्या आपण तयार केला. पुन्हा जर एखाद्या दॅट इज द आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, त्याच्यामध्ये एखाद्या सिंपल व्हॅल्यू एखाद्या पुट केला आणि त्याच्यावरून फॉर्म्युला आला होता. कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल टू एखाद्या काय म्हणलं, ई मायनस फाय. रिअरेंज केलं होतं एखाद्या त्याला, कायनेटिक एनर्जी मॅक्स दॅट इज इक्वल टू ई मायनस फाय. आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या तुम्ही सगळ्या जर व्हॅल्यू पुट केला तर तुम्हाला एखादा एक नवीन फॉर्म्युला तयार होतो. तो सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला दॅट इज कायनेटिक एनर्जी मॅक्स
दॅट इज इक्वल टू एच, एच इंटू न्यू, पायची व्हॅल्यू एच इंटू न्यू 0, न्यू कॉमन काढलं लिखायला, सॉरी एच कॉमन काढलं तर काय लिखायला इन ब्रॅकेट न्यू मायनस न्यू 0. आणि अनालिसिसच्या हिशोबाने लिखायचा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला लिखायचा, सगळ्यात जास्त क्वेश्चन्स याच्यावर असतील. तर बघा काय काय अनालिसिस लिखायचं याच्यामधनं, तर याच्यामध्ये लिखायला 3 स्पेशल केस बघितल्या आणि या 3 स्पेशल केस हे लिखायला 3 वेगवेगळे क्वेश्चन्स असू शकतात एक्झाम मध्ये. तर त्या हिशोबाने क्लिअर. तर त्यात लिखायला पहिला अंडरस्टँडिंग काय म्हणून लिखायला व्हेन न्यू लेस दॅन न्यू 0, काय म्हणून लिखायला न्यू लेस दॅन न्यू 0. ऍक्च्युअली कंडिशन ऑलरेडी बघितली आपण. काय बघितलं लिखायला व्हेन न्यू लेस दॅन न्यू 0 दॅट इज नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. परत एकदा लिहितोय दॅट इज नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इथं स्मॉल यू वापरू, लक्षात घ्या तेवढं याच्यासाठीच फक्त की तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये पोटेन्शियल एनर्जी सोबत. दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. दुसरं कंडिशन लक्षात घ्या व्हेन न्यू इक्वल टू न्यू 0, न्यू इक्वल टू न्यू 0 बघा एखादा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. काय म्हणतो एखादा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल एखादा, पण याच्यामध्ये जर पुट केलं तर न्यू मायनस न्यू 0 दोन्ही इक्वल आहेत. काय त्याची व्हॅल्यू 0, याचा अर्थ कायनेटिक एनर्जी मॅक्स काय होईल 0. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल एखाद्या, पण एखाद्या काही इलेक्ट्रॉन बाहेर येऊन जस्ट थांबत. आणि याला काय म्हणलं जातं एखाद्या इलेक्ट्रॉन जस्ट इमिट. याला काय म्हणलं जातं एखाद्या इलेक्ट्रॉन जस्ट इमिट, इलेक्ट्रॉन जस्ट इमिट. म्हणजे बघा एखाद्या नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याचा अर्थ काय एखाद्या नो इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. इमिशन किंवा इलेक्ट्रॉन एखाद्या तिथनं बाहेर येणार नाही. न्यू इक्वल टू न्यू 0 याचा अर्थ काय एखाद्या इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिट. मग आता एखाद्या लास्टची कंडिशन काय म्हणता येईल व्हेन न्यू ग्रेटर दॅन न्यू 0. बरं एखाद्या इलेक्ट्रॉन बाहेर येईल कन्फर्म झालं. न्यू ग्रेटर दॅन न्यू 0 याचा अर्थ काय एखाद्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणारच. सगळ्यात महत्वाचं काय एखाद्या आलेलं इथली व्हॅल्यू बघा न्यू मायनस न्यू 0 काय असेल एखाद्या पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय त्या इलेक्ट्रॉन मध्ये कायनेटिक एनर्जी असेल. कायनेटिक एनर्जी असेल याचा इम्प्लाइज मिनिंग काय एखाद्या तो इलेक्ट्रॉन मूव्ह होऊ शकतो. त्याचा अर्थ एखाद्या क्लिअर इलेक्ट्रॉन इमिट, इलेक्ट्रॉन इमिट विथ कायनेटिक एनर्जी. आणि सगळ्यात महत्वाचं एखाद्या त्याच्यामध्ये एखाद्या फक्त इमिट नाही होणार एखाद्या, त्याच्यामध्ये काय एखाद्या कायनेटिक एनर्जी पण काय प्रेझेंट असेल. तर ऑब्व्हियसली एखाद्या हे कंडिशन तुम्हाला क्लिअर झालं. याच कंडिशनला एखाद्या थोडं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणतोय. या कंडिशन काय फॉर्मॅटमध्ये फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये. याच कंडिशन काय एखाद्या आपल्याला वेव्हलेंथच्या पण फॉर्मॅटमध्ये लिहिता येते. त्यासाठी फक्त एक कन्क्लुजन लक्षात असू द्या, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला येते. काय कन्क्लुजन लक्षात असावं लक्षात द्या, काय कन्क्लुजन लक्षात असायला पाहिजे दॅट इज फॉर्म्युला नंबर 9. सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला लक्षात द्या प्रपोर्शनॅलिटी मध्ये सांगतोय दॅट इज न्यू प्रपोर्शनल टू 1/λ. याचाच अर्थ काय फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. लाईटच असं असं काय नाही लक्षात. फ्रिक्वेन्सी ऑफ एखाद्या एनी वेव्ह इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी ऑफ एनी वेव्ह इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स वेव्हलेंथ. याचाच अर्थ काय एखाद्या कंडिशन सगळ्या उलट्या होणार. या कंडिशन काय एखाद्या सगळ्या उलट्या होणार. आता एखाद्या त्याच्या पुढे काय ते लिहित नाही एखाद्या तुम्ही समजून घेणे नंबर तेच देतो एखाद्या. काय म्हणलं एखाद्या न्यू लेस दॅन न्यू 0 नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर इकडे एखाद्या उलट काय लॅम्बडा ग्रेटर दॅन लॅम्बडा 0. लॅम्बडाची जर व्हॅल्यू एखाद्या थ्रेशोल्ड व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर झाली तर काय म्हणतो एखाद्या नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा हे समजेल का तुम्हाला. दिस इज द नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फक्त हे चुकीचे म्हणायचं नाही एखाद्या. काय एखाद्या लॅम्बडा लेस दॅन लॅम्बडा सॉरी लॅम्बडा ग्रेटर दॅन लॅम्बडा 0 देर इज नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. देर इज नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्या पुढची कंडिशन व्हेन लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 काय म्हणून एखाद्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे पण काय एखाद्या कायनेटिक एनर्जी काय असेल त्यावेळेस 0. तर एवढंच लिहितो मी दॅट इज कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल टू 0 विथ राईट साइन. राईट साइन काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पॉसिबल आहे पण कायनेटिक एनर्जी काय एखाद्या 0 आहे. त्याच्यानंतरची लिखायला लास्ट कंडिशन दॅट इज थर्ड कंडिशन लॅम्बडा लेस दॅन लॅम्बडा 0 फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पॉसिबल आहे आणि कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू लिखायला काहीतरी असेल. काहीतरी असेल याचा अर्थ काय पॉझिटिव्ह असेल. अर्थात एक कन्क्लुजन जनरल लक्षात ठेवा ना एखाद्या कायनेटिक एनर्जी नेव्हर निगेटिव्ह. का ते पण सांगतो एखाद्या हाफ mv² फॉर्म्युला बघा ना हाफ mv². मास निगेटिव्ह कधी असणार नाही. आपण कधी म्हणत नाही ना माझं वजन -50 किलो वगैरे नाही लिखायचा. याचा अर्थ काय मास निगेटिव्ह असणार नाही आणि वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. ऑब्व्हियसली एखाद्या कुठल्याच नंबरचा एखाद्या स्क्वेअर एखाद्या
निगेटिव्ह असत नाही, इट इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह. तेव्हा एखाद्या काय कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू एखाद्या कधीच निगेटिव्ह असणार नाही, तर याच्यावर एखाद्या कॉन्सन्ट्रेट. या गोष्टी एखाद्या क्लिअर झालं. हे झाल्यानंतर एखाद्या आपण काय नेक्स्ट कन्सेप्टकडे गेलो होतो एखाद्या, अर्थात हे फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाले असतील. हे फॉर्म्युले व्यवस्थित एखाद्या बोर्डवर बघा आणि लिहू. त्यानंतर एखाद्या आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघितलो एखाद्या. एखाद्या आपण काय एकदा कंडिशन्स बघितल्यानंतर एखाद्या काय कन्क्लुजन काढले एखाद्या, त्यातलं एखाद्या पहिलं कन्क्लुजन एखाद्या कायनेटिक एनर्जीवर काय म्हणलं एखाद्या कायनेटिक एनर्जी मॅक्स डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. काय म्हणलं एखाद्या कायनेटिक एनर्जी मॅक्स डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी, डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट. त्याच वेळेस काय दुसरं पण एक कन्क्लुजन काढलं एखाद्या इंटेन्सिटी बद्दल. इंटेन्सिटी म्हणजे काय म्हणलं एखाद्या नंबर ऑफ फोटॉन्स. इंटेन्सिटी म्हणजे काय नंबर ऑफ फोटॉन्स किती येईल एखाद्या, तर त्याच्यावरनं काय त्याची इंटेन्सिटी ठरवली. तर एखाद्या कायनेटिक एनर्जी एखाद्या काय म्हणलं इट इज इंडिपेंडंट ऑन द इंटेन्सिटी ऑफ लाईट. त्यासाठी एखाद्या आपण नोटेशन पण काय वापरलं होतं, दॅट इज द कॅपिटल आय. काय म्हणलं कायनेटिक एनर्जी मॅक्स इट इज इंडिपेंडंट ऑन दॅट इज कॅपिटल आय. कॅपिटल आय इज नथिंग बट द इंटेन्सिटी ऑफ लाईट. ते झाल्यानंतर एखाद्या आपण ग्राफ्सकडे पण एखाद्या गेलो होतो आणि ग्राफवरनं पण एखाद्या काही कन्क्लुजन काढले होते. ग्राफवरचे जे कन्क्लुजन बघितले एखाद्या, त्यातलं एखाद्या सगळ्यात महत्वाचं कन्क्लुजन एखाद्या फोटो इलेक्ट्रिक करंट दॅट इज स्मॉल आय. फोटो इलेक्ट्रिक करंट बद्दल काय सांगितलं एखाद्या इफ न्यू ग्रेटर दॅन न्यू झिरो. बघा हे खूप महत्वाचं एखाद्या क्वेश्चन असू शकते. इफ न्यू ग्रेटर दॅन न्यू झिरो, तर काय म्हणलं एखाद्या आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ लाईट. बघा स्मॉल आय इज द फोटो इलेक्ट्रिक करंट, कॅपिटल आय इज द इंटेन्सिटी ऑफ लाईट. जर एखाद्या काय म्हणलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जर होत असेल तर काय फोटो इलेक्ट्रिक करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ लाईट. त्याच्यावर एखाद्या गोष्टी आपण काय क्लिअर केल्या. त्यानंतर एखाद्या आपण हे पण बघितलं एखाद्या की कलेक्टर प्लेट पोटेन्शियल म्हणजेच काय एखाद्या इकडची जी प्लेट दाखवली होती एखाद्या आपण सर्किट डायग्राम, त्याच्यामधले एखाद्या जे प्लेट आहे त्याचं जर आपण काय केलं पोटेन्शियल जर वाढवलं तर ऑब्व्हियसली एखाद्या करंट मध्ये पण काय एखाद्या इन्क्रीज होईल. म्हणजेच काय एखाद्या बघितलं करंट डिपेंड्स ऑन कशावर म्हटलं एखाद्या कलेक्टर प्लेट पोटेन्शियल. त्याला काय एखाद्या आपण व्ही म्हणून. व्ही स्टँड्स फॉर द कलेक्टर प्लेट पोटेन्शियल. अर्थात एखाद्या त्याच्यामध्ये आपण काय ग्राफ मध्ये बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये बघितलं. काय म्हटलं एका ठराविक पिरियड नंतर एखाद्या म्हणजे एक ठराविक इन्क्रीज ऑफ कलेक्टर प्लेट पोटेन्शियल नंतर काय करंट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे काय एखाद्या काही वेळेला एखाद्या डिपेंडंट इन्क्रीज होतो एखाद्या, पण आफ्टर काय म्हणतात एखाद्या करंट रिमेन्स कॉन्स्टंट दॅट इज आय बिकम्स कॉन्स्टंट. तरी कन्क्लुजन एखाद्या आपण ग्राफ मध्ये बघितले, पण एखाद्या ग्राफचं रिडिंग एखाद्या व्यवस्थित असू द्या त्याच्यावर या गोष्टी खूप इझिली क्लिअर होऊन जातात. ते झाल्यानंतर एखाद्या काय आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे आलो एखाद्या जी एखाद्या काय कलेक्टर प्लेट पोटेन्शियल वरनं झाली होती. काय बघितलं एखाद्या आपण त्याच्यामध्ये की कलेक्टर प्लेट पोटेन्शियल जर आपण काय केलं एखाद्या रिव्हर्स केलं इम्प्लाइज मिनिंग काय एखाद्या निगेटिव्ह करायला जर स्टार्ट केली तर काय होईल एखाद्या करंट डिक्रीज व्हायला स्टार्ट झाला आणि एका फायनल पोटेन्शियलला एखाद्या पोहोचलो. त्या ठिकाणी काय झालं एखाद्या फोटो इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट बिकम्स झिरो. and that potential is called as specific नाव दिलं होतं आपण त्याला. काय म्हटलं that potential is called as the V naught which is known as the stopping potential. काय म्हटलं त्याला आपण that is called as the stopping potential. हे जर एखाद्या सिंपल आपण वर्डिंग पण केलं होतं एखाद्या जे पोटेन्शियल एखाद्या करंटला काय स्टॉप करतं किंवा जे सगळ्यात जास्त एनर्जी असलेला इलेक्ट्रॉन आहे त्याला काय एखाद्या थांबवून घेतं दॅट पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज द स्टॉपिंग पोटेन्शियल. त्याच्यावरनं कन्क्लुजनवरनं एक फॉर्म्युला तयार झाला होता जो सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला क्रिएट झाला होता एखाद्या काय म्हटलं की ऍट स्टॉपिंग पोटेन्शियल काय होतं एखाद्या स्टॉपिंग पोटेन्शियलला जे एखाद्या चार्ज जे आहेत एखाद्या कलेक्टर प्लेटवरचे ते काय एखाद्या सगळ्यात जास्त एनर्जी असलेल्या इलेक्ट्रॉनला त्या प्लेट पर्यंत पोहोचू देत नाही. आणि त्याची कंडिशन आपण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिली होती दॅट इज कायनेटिक एनर्जी मॅक्स ऍट स्टॉपिंग पोटेन्शियल दॅट इज इक्वल टू E into V naught where E is the charge on electron, V naught is the stopping potential. ते झाल्यानंतर एखाद्या आपण वेगळ्या कंडिशनकडे गेलो जी एखाद्या आणखी महत्वाची काय होती एखाद्या ती कंडिशन कायनेटिक एनर्जीला एखाद्या E ने डिवाइड केलं तर कायनेटिक एनर्जी प्रेझेंट इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि जे सगळ्यात महत्वाचं त्या कन्क्लुजन एखाद्या आपण बऱ्याच वेळा वापरलं कायनेटिक एनर्जी मॅक्स इन इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू स्टॉपिंग पोटेन्शियल इन अ व्होल्ट.
स्टॉपिंग पोटेन्शियल इन अ होल्ड. आणि हे कन्क्लुजन एखाद्या खूप वेळा गरज पडू शकते. याच कन्क्लुजनचा यूज करून एखाद्या आपण काय की आईन्स्टाईनचं एखाद्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे त्याला मॉडिफाय करू शकतोय. बघा एखाद्या आठवते का एखाद्या आईन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल टू E मायनस फाय. कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल टू E मायनस फाय. तर कायनेटिक एनर्जी मॅक्सच्या ठिकाणी काय एखाद्या आपण व्ही नॉट ठेवू शकतोय. फक्त कसं ते मात्र क्लिअर असलं ना एखाद्या व्ही नॉट इज इक्वल टू E मायनस फाय. आता त्याचे कन्क्लुजन मात्र लक्षात ठेवा. E मस्ट बी इन इलेक्ट्रॉन व्होल्ट, फाय मस्ट बी इन इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि व्ही नॉट इज इन व्होल्ट. व्ही नॉट कशामध्ये असायला पाहिजे, व्होल्टमध्ये असायला पाहिजे. आणि हे दोघं कशामध्ये असायला पाहिजे, दिस टू प्रेझेंट इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर एखाद्या फॉर्म्युलाची एखाद्या खूप वेळा गरज पडत. आता एखाद्या फॉर्म्युला एखाद्या का गरज पडेल आणि त्याचा एखादा फायदा काय एखाद्या ते सांगतो. जेवढे पण एखाद्या क्वेश्चन्स विचारले जातील एखाद्या इलेक्ट्रॉन्स फोटॉन्स मध्ये एखाद्या, मग ते कुठलीही एक्झाम असो, नीट असेल, JEE असेल किंवा CET असेल, या सगळ्याच एक्झाम मध्ये एखाद्या एकच गोष्ट एखाद्या की जनरली जी पण एनर्जी एखाद्या विचारली जाते या चॅप्टर मध्ये, ऑल प्रेझेंट इन ओनली सिंगल युनिट दॅट इज द इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे एखाद्या रिक्वायरमेंटच एखाद्या की काय इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्येच असायला पाहिजे. आता एखाद्या जर एकदा क्लिअर झालं असेल ना एखाद्या तुम्हाला, तर काही गोष्टी एखाद्या पुढे सांगायला स्टार्ट करू. पुढे एखाद्या आणखी फॉर्म्युला लिहितो मी इकडे. एखाद्या जो सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला एखाद्या काय व्होल्ट, काय म्हणलं एखाद्या व्ही नॉट इज इन व्होल्ट दॅट इज इक्वल टू E मायनस फाय. एनर्जीचा जो फॉर्म्युला एखाद्या एनर्जी ऑफ फोटॉनचा जो फॉर्म्युला आपल्याकडे काय एखाद्या फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ दॅट इज hc बाय लॅम्बडा. हा फॉर्म्युला एखादा खूप सिंपल वाटेल एखादा, पण या फॉर्म्युला एखादा खूप भारी केला जाऊ शकते. hc ची व्हॅल्यू एखाद्या रिप्लेस केली जाऊ शकते. hc ची व्हॅल्यू एखाद्या किती ठेवली जाऊ शकते, दॅट इज द 12,400. आणि परत एकदा सांगतो एखाद्या हे आपल्या क्लासची युनिकनेस असेल एखाद्या खूप कमी ठिकाणी एखाद्या हा फॉर्म्युला सांगितला जाईल आणि विथ दॅट अंडरस्टँडिंग. बरं एखाद्या काय अंडरस्टँडिंग एखाद्या E मस्ट बी ना, E इज द एनर्जी, ती कशामध्ये असायला पाहिजे, एनर्जी मस्ट बी ना इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड दॅट वेव्हलेंथ मस्ट बी ना एंगस्ट्रॉम युनिट. एवढा उपयोग होईल ना एखाद्या फॉर्म्युलाचा. आणि फक्त E काढण्यासाठी नाही, फायची व्हॅल्यू काढण्यासाठी पण. ऑब्व्हियस काय hc बाय लॅम्बडा 0 दॅट इज 12,400 डिवाइड बाय लॅम्बडा 0. लॅम्बडा 0 इज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. कंडिशन मात्र लक्षात काय ठेवायचं, दोन. काय कंडिशन, एनर्जी मस्ट बी ना इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड वेव्हलेंथ मस्ट बी ना एंगस्ट्रॉम युनिट. आणि सगळ्यात फायद्याची गोष्ट सांगतो एखाद्या चॅप्टर मध्ये सगळ्या गोष्टी अशाच दिल्या असतात. नेहमी एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्येच दिली जाते आणि वेव्हलेंथ काय एंगस्ट्रॉम युनिट मध्येच दिली जाते. म्हणजे फायदा समजून घ्या एखाद्या. नाहीतर एखाद्या पहिल्यांदा आपल्याला यांचं कन्व्हर्जन SI युनिट मध्ये करायला लागलं असतं. SI युनिट मध्ये एनर्जी जूल मध्ये काढावं लागली असती आणि ते जूल मध्ये काढण्यासाठी पण सोपं नाही. H ची व्हॅल्यू 6.63 10⁻34, C ची व्हॅल्यू 3 × 10⁸. त्यांचं कॅल्क्युलेशन करायला लागलं असतं. एनर्जी जूल मध्ये काढायला लागली असती आणि आलेल्या जूलला परत इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायला लागलं असतं. तर ऑब्व्हियस काय खूप चांगला फॉर्म्युला एखाद्या बऱ्याच अनालिसिस नंतर एखाद्या हा फॉर्म्युला तयार झालाय. तर ऑब्व्हियस एखाद्या हे लिहून घ्या. पुढे आपण कंटिन्यू. पुढे गेल्यानंतर एखाद्या आपण काय बघितलं, दॅट इज द ऍप्लिकेशन्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्यामध्ये एखाद्या काय पहिलंच ऍप्लिकेशन एखाद्या ज्याला काय म्हणलं आपण फोटो इलेक्ट्रिक सेल. फोटो इलेक्ट्रिक सेल बद्दल एखाद्या फक्त एक कन्क्लुजन लक्षात असू द्या, फोटो इलेक्ट्रिक सेल. काय एखाद्या कन्क्लुजन लक्षात असू द्या, काय होतं फोटो इलेक्ट्रिक सेल मध्ये, इट इज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन एनर्जी टू अनदर एनर्जी. तर ती कुठली एनर्जी कशामध्ये, इट कन्वर्ट्स लाईट एनर्जी, इट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू एखाद्या कशामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हा डायरेक्ट क्वेश्चन असू शकतो, फोटो इलेक्ट्रिक सेल कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ते झाल्यानंतर काय एखाद्या आपण नेक्स्ट बघायला स्टार्ट केलं, फोटो इलेक्ट्रिक सेलचेच ऍप्लिकेशन बघितले होते. तर कुठं एखाद्या यूज केलं जातं, तर फोटो इलेक्ट्रिक सेलचे काय काय दोन ऍप्लिकेशन, दोन्ही पण लक्षात असतात. फर्स्ट इज द काय बघितलं, दॅट इज बर्कलार्स अलार्म. चोर पकडण्यासाठी एखाद्या काय अलार्म वापरला जातो बाय युझिंग द फोटो इलेक्ट्रिक सेल. नेक्स्ट दुसरं काय एखाद्या एक्सपोजर मीटर. फोटोग्राफी मध्ये एखाद्या जे प्रोफेशनल फोटोग्राफी एखाद्या केली जाते त्या ठिकाणी काय एखाद्या एक्सपोजर मीटर वापरला जातं एखाद्या, विच वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फोटो इलेक्ट्रिक सेल. ते झाल्यानंतर एखाद्या जवळपास एखाद्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. त्यानंतर एखाद्या आपण एका लास्टच्या कन्सेप्टकडे आलो, दॅट इज कॉल्ड ॲज द पार्टिकल नेचर ऑफ लाईट, किंवा ज्याच्यामध्ये काय एखाद्या आपण फोटॉनच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. फोटॉन बद्दल आठवते एखाद्या आपल्याला काय काय म्हणलं एखाद्या फोटॉन. फोटॉन बद्दल एखाद्या नंबर ऑफ थिंग्स, इट इज द मासलेस पार्टिकल.
काय करायला लक्षात द्या, सगळ्याच गोष्टी क्लिअर असू द्या. इट इज द मासलेस पार्टिकल. पहिली गोष्ट तर पार्टिकल आहे, इट इज द मासलेस. त्यानंतर काय दुसरी गोष्ट काय, इट इज द चार्जलेस. काय लक्षात द्या, चार्जलेस म्हणजे काय, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. चार्जलेस म्हणजे काय लक्षात द्या, इलेक्ट्रिकली न्यूट्रल, ते पण बघितलं. त्यानंतर एखाद्या आणखी काय माहिती असू द्या एखाद्या फोटॉन बद्दल. फोटॉन बद्दल एखाद्या माहिती असू द्या, जरी तो एखाद्या मासलेस असेल तरी पण इट पजेस द मोमेंटम. हे काय एखाद्या याच्यामध्ये मोमेंटम आहे, त्याच्यामध्ये एखाद्या एनर्जी तर आहे, ऑलरेडीच बोललोच आपण. एनर्जीचा फॉर्म्युला पण माहिती आहे, बऱ्याच वेळा रिपीट झालाय. एनर्जी ऑफ फोटॉन दॅट इज गिवन बाय hc बाय लॅम्बडा और h इंटू u. त्यानंतर काय त्याचे मोमेंटम पण काढलं एखादा, आठवते का मोमेंटम आपण काढलं होतं ना. काय एखादा द मोमेंटम ऑफ फोटॉन, मोमेंटम ऑफ फोटॉन काय बघितलं एखाद्या, h न्यू बाय c. का उलट होतं, hc बाय न्यू. hc बाय न्यू, hc बाय न्यू. ठीक आहे एखाद्या, एकदा काढून बघूच एखाद्या काय काय होतंय ते क्लिअर करू. हे काय एखाद्या जूल सेकंड. जूल सेकंडला एखाद्या काय लिहिलं आपण, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इंटू सेकंड. सीचं काय एखाद्या मीटर पर सेकंड. सीचं काय एखाद्या मीटर पर सेकंड. तर ऑब्वियस एखाद्या त्याला डिनॉमिनेटरलाच घ्यायला लागेल आपल्याला, याच फॉर्मॅटमध्ये असं, दॅट इज h न्यू बाय c. सी ला एखाद्या काय मीटर पर सेकंड, डिनॉमिनेटरला घेतला आपण मीटर पर सेकंड. ते दिसत नसेल एखाद्या, पण एकदा चेक करून द्या. न्यूचं काय एखाद्या पर सेकंड, दॅट इज पर सेकंड. आता बघा एखाद्या काय काय कॅन्सल होईल ते, इकडचे सेकंड, हे सेकंड कॅन्सल, इकडचे सेकंड, एक सेकंड कॅन्सल, मीटर मीटर गेट कॅन्सल, दॅट इज kg मीटर पर सेकंड आलंय. बघा एखाद्या याचा अर्थ क्लिअर. काय होता एखाद्या फॉर्म्युला, दॅट इज h न्यू बाय c. मोमेंटम इज इक्वल टू काय बघितलं आपण, दॅट इज h न्यू बाय c. याच्यावरून एवढं समजून घ्या एखाद्या की फॉर्म्युला आपण विसरू शकतो एखाद्या, ज्या वेळेस एखाद्या विसरायला एखाद्या त्यावेळेस आपल्याला तयार करता यावेत, आणि त्याच्यावर एखाद्या नेहमी कॉन्सन्ट्रेशन. काय बघितलं, मोमेंटम दॅट इज h न्यू बाय c. आणि त्यानंतर एखाद्या लास्ट एक कन्क्लुजन, जे सगळ्यात महत्वाचं. काय बघितलं एखाद्या आपण की फोटॉन मध्ये जे एखाद्या कोलिजन होतात, फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचे जे कोलिजन आहेत एखाद्या, त्या कोलिजन मध्ये काय दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट राहतात. फर्स्ट इज द कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अँड सेकंड इज द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मोमेंटम पण कॉन्स्टंट राहतं आणि एनर्जी पण एखाद्या काय राहते, कॉन्झर्व्ड राहते. तर या गोष्टीवर एखाद्या सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन. अशा पद्धतीने एखाद्या आपण हा चॅप्टर कम्प्लीट केला. या चॅप्टरमध्ये जर एखाद्या आणखी काही प्रॉब्लेम्स बघायचे असतील एखाद्या, तर तुम्ही एखाद्या कॉमेंट बॉक्समध्ये पण टाका, व्हॉट्सअपवर एखाद्या जरी मेन्शन केलं तरी चालेल. आपण आजच्या लेक्चरमध्ये थांबतोय, बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तोपर्यंत हे लिहून पुढे गेल्यानंतर एखाद्या आपण काय बघितलं, दॅट इज द ऍप्लिकेशन्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्यामध्ये एखाद्या काय पहिलंच ऍप्लिकेशन एखाद्या ज्याला काय म्हणलं आपण, फोटो इलेक्ट्रिक सेल. फोटो इलेक्ट्रिक सेल बद्दल एखाद्या फक्त एक कन्क्लुजन लक्षात असू द्या, फोटो इलेक्ट्रिक सेल. काय एखाद्या कन्क्लुजन लक्षात असू द्या, काय होतं फोटो इलेक्ट्रिक सेल मध्ये, इट इज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन एनर्जी टू अनदर एनर्जी. तर ती कुठली एनर्जी कशामध्ये, इट कन्वर्ट्स लाईट एनर्जी, इट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू एखाद्या कशामध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हा डायरेक्ट क्वेश्चन असू शकतो, फोटो इलेक्ट्रिक सेल कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ते झाल्यानंतर काय एखाद्या आपण नेक्स्ट बघायला स्टार्ट केलं, फोटो इलेक्ट्रिक सेलचेच ऍप्लिकेशन बघितले होते. तर कुठं एखाद्या यूज केलं जातं, तर फोटो इलेक्ट्रिक सेलचे एखाद्या काय दोन ऍप्लिकेशन, दोन्ही पण लक्षात असतात. फर्स्ट इज द काय बघितलं, दॅट इज बर्कलार्स अलार्म. चोर पकडण्यासाठी एखाद्या काय अलार्म वापरला जातो बाय युझिंग द फोटो इलेक्ट्रिक सेल. नेक्स्ट दुसरं काय एखाद्या एक्सपोजर मीटर. फोटोग्राफीमध्ये एखाद्या जे प्रोफेशनल फोटोग्राफी एखाद्या केली जाते त्या ठिकाणी काय एखाद्या एक्सपोजर मीटर वापरला जातं एखाद्या, विच वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फोटो इलेक्ट्रिक सेल. ते झाल्यानंतर एखाद्या जवळपास एखाद्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. त्यानंतर एखाद्या आपण एका लास्टच्या कन्सेप्टकडे आलो, दॅट इज कॉल्ड ॲज द पार्टिकल नेचर ऑफ लाईट, किंवा ज्याच्यामध्ये काय एखाद्या आपण फोटॉनच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या. फोटॉन बद्दल आठवते एखाद्या आपल्याला काय काय म्हणलं एखाद्या फोटॉन, फोटॉन बद्दल एखाद्या नंबर ऑफ थिंग्स. इट इज द मासलेस पार्टिकल. काय करायला एखाद्या सगळ्याच गोष्टी क्लिअर असू द्या, इट इज द मासलेस पार्टिकल. पहिली गोष्ट तर पार्टिकल आहे, इट इज द मासलेस. त्यानंतर काय दुसरी गोष्ट काय, इट इज द चार्जलेस. काय एखाद्या चार्जलेस म्हणजे काय, इलेक्ट्रिकली न्यूट्रल.
चार्जलेस म्हणजे काय एखाद्या इलेक्ट्रिकली न्यूट्रल, ते पण बघितलं. त्यानंतर एखाद्या आणखी काय माहित असू द्या एखाद्या फोटॉन बद्दल. फोटॉन बद्दल एखाद्या माहित असू द्या, जरी तो एखाद्या मासलेस असेल तरी पण इट पजेस द मोमेंटम. एखाद्या याच्यामध्ये मोमेंटम आहे, त्याच्यामध्ये एखाद्या एनर्जी तर आहे, ऑलरेडीच बोललोच आपण. एनर्जीचा फॉर्म्युला पण माहिती आहे, बऱ्याच वेळा रिपीट झालाय. एनर्जी ऑफ फोटॉन दॅट इज गिवन बाय hc बाय लॅम्बडा और h इंटू q. त्यानंतर काय त्याचं मोमेंटम पण काढलं एखादा. आठवते का मोमेंटम आपण काढलं होतं ना, काय एखादा द मोमेंटम ऑफ फोटॉन. मोमेंटम ऑफ फोटॉन काय बघितलं एखाद्या h न्यू बाय c. का उलट होतं hc बाय न्यू. hc बाय न्यू, hc बाय न्यू. ठीक आहे एखाद्या एकदा काढून बघूच एखाद्या काय काय होतंय ते क्लिअर करू. हे काय एखाद्या जूल सेकंड. जूल सेकंडला एखाद्या काय लिहिलं आपण kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इंटू सेकंड. सीचं काय एखाद्या मीटर पर सेकंड. सीचं काय एखाद्या मीटर पर सेकंड. तर ऑब्वियस एखाद्या त्याला डिनॉमिनेटरलाच घ्यायला लागेल आपल्याला, याच फॉर्मॅटमध्ये असेल. दॅट इज h न्यू बाय c. c ला एखाद्या काय मीटर पर सेकंड, डिनॉमिनेटरला घेतलं आपण मीटर पर सेकंड. ते दिसत नसेल एखाद्या, पण एकदा चेक करून द्या. न्यूचं काय एखाद्या पर सेकंड, दॅट इज पर सेकंड. आता बघा एखाद्या काय काय कॅन्सल होईल ते. इकडचे सेकंड, हे सेकंड कॅन्सल, इकडचे सेकंड, एक सेकंड कॅन्सल, मीटर मीटर गेट कॅन्सल. दॅट इज kg मीटर पर सेकंड आलंय. बघा एखाद्या याचा अर्थ क्लिअर. काय होता एखाद्या फॉर्म्युला दॅट इज h न्यू बाय c. मोमेंटम इज इक्वल टू काय बघितलं आपण, दॅट इज h न्यू बाय c. याच्यावरून एवढं समजून घ्या एखाद्या की फॉर्म्युला आपण विसरू शकतो एखाद्या. ज्यावेळेस एखाद्या विसरायला एखाद्या त्यावेळेस आपल्याला तयार करता यावेत, आणि त्याच्यावर एखाद्या नेहमी कॉन्सन्ट्रेशन. काय बघितलं मोमेंटम दॅट इज h न्यू बाय c. आणि त्यानंतर एखाद्या लास्ट एक कन्क्लुजन जे सगळ्यात महत्वाचं. काय बघितलं एखाद्या आपण की फोटॉन मध्ये जे एखाद्या कोलिजन होतात, फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचे जे कोलिजन आहेत एखाद्या, त्या कोलिजन मध्ये काय दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट राहतात. फर्स्ट इज द कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अँड सेकंड इज द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मोमेंटम पण कॉन्स्टंट राहतं आणि एनर्जी पण एखाद्या काय राहते, कॉन्झर्व राहते. तर या गोष्टीवर एखाद्या सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन. अशा पद्धतीने एखाद्या आपण हा चॅप्टर कम्प्लीट केला. या चॅप्टरमध्ये जर एखाद्या आणखी काही प्रॉब्लेम्स बघायचे असतील एखाद्या, तर तुम्ही एखाद्या कॉमेंट बॉक्समध्ये पण टाका. व्हॉट्सअपवर एखाद्या जरी मेन्शन केलं तरी चालेल. आपण आजच्या लेक्चरमध्ये थांबतोय, बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तोपर्यंत हे लिहून